आणि महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। राज्यभर भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी भाजपकडून हे आंदोलन केले जात आहे। राहुल गांधींनी भारताला आणि ओबीसी समाजाला बदनाम केल्याचा भाजपचा आरोप आहे। राहुल गांधींनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा भाजपने दिलाय। राहुल गांधींनी ओबीसींची माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर कुठेच फिरू देणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन केलं आहे आणि जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही, ओबीसी समाजाची माफी मागत नाही, तोपर्यंत राहुल गांधींना आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही। महाराष्ट्रात राहुल गांधीला आम्ही येऊ देणार नाही। जिथे जिथे राहुल गांधी जाईल तिथे ओबीसी समाज आडवा येईल, आडवा पडेल आणि राहुल गांधीला त्या ठिकाणी फिरू देणार नाही। खूप मोठा अपमान ओबीसी समाजाचा आणि माननीय मोदीजींचा केला आहे। आम्ही यांना सोडणार नाही। राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। लोकशाहीच्या विरोधातला हा निर्णय असल्याची टीका काँग्रेसने केलेली आहे। काँग्रेसकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनही करण्यात आलं। यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आलं। तसंच हाताला काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करण्यात आला। या आंदोलनात जयंत पाटील आणि आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते। तर राहुल गांधींचा फोटो वापरून जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी विरोधकांनी केलेली होती। परंतु विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणतीही कारवाई केलेली नसल्याने विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातून सभात्याग केलाय। आपण प्रश्नोत्तराचा तास चालू ठेवलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही या काळ्या फिती बांधल्या ह्या माइल्ड निषेध आहे। कालच्या म्हणजे सभागृहात योग्य नाही साहेब, आप सिनियर सदस्य आहात, माझी आपल्याला विनंती आहे की आपण सभागृहाच्या बाहेर घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आतापर्यंत तो निर्णय दिला पाहिजे होता। जसं मला निलंबन करताना फारसं काही आज सभागृहातला विषय होता, पण हा बाहेरचा आहे, वर कन्सल्ट करायला पाहिजे, वर तुम्ही कन्सल्ट केलेला आहे। आता त्याचा निर्णय जर सकाळच्या प्रहरी झाला नाही तर अध्यक्ष महोदय त्याला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून याचा निषेध करून आम्ही विरोधी पक्ष सभात्याग करतोय। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे सभागृहामध्ये बाहेर झालेलं जे काही कालचं जी घटना होती त्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं, उपसभापती आणि यांच्याशी बोलून आपण चर्चा करून निर्णय घेणार आहोत। परंतु सभागृहाच्या बाहेर तर केलं, परंतु इथं देखील निषेधाच्या पट्ट्या बांधून आले आणि त्याचबरोबर काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बद्दल देखील जे भाष्य केलं त्याच्यानंतर देखील इतकं सगळं झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की आणखी त्याच्या वरचं बोललं ते मी बोलू इच्छित नाही। म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी काही बोलावं आणि आम्ही सहन करावं असं होणार नाही। त्यामुळे आपण जो निर्णय घेतलेला आहे की यापुढे एक आचारसंहिता असली पाहिजे। अशा प्रकारे जर कोणी कुठल्या व्यक्तीचा फोटो लावून त्यांना ह्या एरियामध्ये जोडं मारण्याचं काम केलं तर तो निलंबित होऊ शकतो आणि एक वेगळ्या प्रकारचा अंकुश सगळ्या सन्माननीय विधानसभेच्या सदस्यांच्यावर निर्माण होईल ही आमची अपेक्षा होती। आज प्रश्नोत्तराच्या निमित्तानं हा मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आला, परंतु आम्हाला साधारण अध्यक्षांचा कल असा दिसला की शेवट काहीतरी ह्याच्याबद्दल सांगायचं आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही। ते आत्ताच सांगितलं पाहिजे, आत्ताच सकाळी सकाळी ते संबंधित दोन्ही बाजूचे सदस्य जे कोणी चुका केलेल्या आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आमचे आदरणीय नेते राहुलजींच्या बाबतीत ती घटना होती, परंतु कोणत्याही नेत्याच्या बाबतीत, राष्ट्रीय नेत्याच्या बाबतीत ही घडू शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। जसं ज्या पद्धतीनं तुमच्याकडे आमच्याकडे राष्ट्रीय नेते, तुमच्याकडे राष्ट्रीय नेते, आमच्याकडे चपला आहेत नाही असं नाही येत, म्हणून हे उद्योग करायचे का आम्ही? अध्यक्ष महोदय, या पद्धतीनं ही अशी नवी परंपरा तुमच्या कालखंडात होते हे तुमच्याकरता सुद्धा योग्य नाही आणि त्याला तुम्ही शिक्षा केली नाही तर तुमच्या नावावर सुद्धा हा अपवाद कायमच्या स्वरूपात लागणार आहे। ही जबाबदारी शेवटी तुमची येते। आजची जी आमची भूमिका आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी जे रुलिंग देणं गरजेचं आहे, कारण ही त्यांची जबाबदारी आहे।
ते नुसतं सत्ताधारी पक्षाचे नाहीत तर आमच्या सर्वांचे आहेत. संरक्षण त्यांनी सर्वांना दिलं पाहिजे आणि आत्तापर्यंतच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याच्यावर त्यांनी नुसताच रुलिंग नाही तर एक नियमावली बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही जी काही आचारसंहिता आहे ती पुढे देखील पाळत राहू. आज आपण पाहत असाल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळेच मित्रपक्ष आम्ही महाविकास आघाडीचे जे महाराष्ट्रासाठी लढत आहोत, जे न्यायासाठी लढत आहोत, लोकशाहीसाठी लढत आहोत आणि संविधानासाठी लढत राहिलेलो आहोत, आज त्याच संविधानासाठी, त्याच लोकशाहीसाठी आणि त्याच न्याय हक्कांसाठी वॉकआउट केलेलं आहे. आणि अपेक्षा आमची हीच आहे की अध्यक्ष महोदयांनी सगळ्यांचं बनून आणि न्यूट्रल बनून रुलिंग द्यावं. देशामध्ये लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती म्हणून माझी खासदारकी रद्द केल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. और मुझे कोई डर नहीं लगता इन लोगों से. और अगर ये सोचें कि मुझे डिस्क्वालीफाई करके, धमका के, जेल में डाल के मुझे बंद कर सकते, नहीं, मेरी वो हिस्ट्री नहीं है. मैं हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए लड़ रहा हूं और मैं हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए लड़ता रहूंगा. किसी चीज से नहीं डरता हूं. यह सच्चाई है. राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है. गांधी किसी से माफी नहीं मांगता. और मैंने कहा, पार्लियामेंट हाउस में कहा कि भैया मुझे बोलने दीजिए ना, एक बार तो बोलने दीजिए. 2 बार चिट्ठी लिखी, तीसरी बार मैं पर्सनली स्पीकर से जाके कहता हूं, स्पीकर सर प्लीज, आप डेमोक्रेसी के लोकतंत्र के आप प्रोटेक्टर हैं, मुझे बोलने दीजिए. मुस्कुरा के कहते हैं भैया मैं तो नहीं कर सकता. आप नहीं कर सकते तो कौन कर सकता है? शायद मुझे जाके मोदी जी से पूछना पड़े, वो तो करने नहीं देंगे. तो मेरा जो पॉइंट है, इस देश में लोकतंत्र खत्म हो गया है. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात सभा होतीये आणि या सभेची महाराजा सयाजी गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर जोरदार तयारी सुरू आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. दादा भुसेंनी दिलेल्या आव्हानानंतर संजय राऊत 2 दिवसांपासून मालेगावात तळ ठोकून आहेत. सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे. 1 लाखांहून जास्त लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रविवारी होत असलेल्या या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरेंच्या पक्षांनी कंबर कसलेली आहे. राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरं जा, मग कळेल खरी शिवसेना कुणाची, असं आव्हान संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे. देशात लोकशाहीची हत्या केली जात असून मालेगावच्या गर्दीतून जनतेच्या मनातली चीड दिसेल असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःचे 5 आमदार निवडून आणावे. एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना चोरली आहे, इलेक्शन कमिशनशी संगनमत करून, चोराला चोर साथीदार जो असतो बरं का, त्यांनी स्वतः निवडणुकीला सगळ्यांना घेऊन उतरावं आणि मग स्वतःची ताकद अजमावावी. आमची ताकद चोरून तुम्ही स्वतःची ताकद दाखवू नका. मालेगावात पण चोर आहेत. कोण? 175 कोटी. गिरणा मोसम साखर कारखाना त्याच्या नावावर गोळा केले शेतकऱ्यांचे. तो कारखाना कुठे आहे? ते पैसे कुठे आहेत? त्या पैशाचा हिशोब कुठे आहे? आता चोराला चोर म्हणणार. महाराष्ट्रामध्ये या लोकांनी इलेक्शन कमिशनच्या हातात हात घालून शिवसेना चोरली. संजय राऊत या महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर देशावर बोलत असताना त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, बोलू नये म्हणून. हे चोराचंच काम आहे. सगळेच चोर आहेत. हे चोरांचंच राज्य आहे. हे चोर मंडळ आहे. मी परत सांगतो, हे चोर मंडळ घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राहुल गांधी यांची ज्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई झाली, हा सरळ सरळ लोकशाहीवरचा आघात आहे. अशा प्रकरणामध्ये कधी कोणाला शिक्षाच होत नाही. माझ्यावरती 17 डिफेमेशनचे खटले सुरू आहेत. आम्ही टाकतो, आमच्यावर पण चालू आहे. बाळासाहेब ठाकरेंवरती पण हे खटले चाललेले आहेत. पण अशा प्रकारे इतक्या घाईनं निर्णय देणारा न्यायमूर्ती आणि न्यायालय हे मी प्रथमच पाहिलं आहे. फक्त राहुल गांधी यांना धडा शिकवायचा, त्यांना बोलू द्यायचं नाही संसदेमध्ये, यासाठी घेतलेला निर्णय आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत बीएमसी कारभाराचा कॅगचा अहवाल सादर केला. कोरोना काळातील 12,000 कोटींच्या कामांचं ऑडिट कॅगकडून करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेच्या निधीचा गैरवापर झाल्याचा कॅगचा अहवाल असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसंच 64 कंत्राटदार आणि मुंबई पालिकेत करारच झालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कॅगचा अहवाल ट्रेलर आहे, पूर्ण चौकशी केली तर काय काय निघेल हे सांगता येत नाही असाही इशारा फडणवीसांनी दिलाय. तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर इतर कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार ती कारवाई करेल असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या अहवालाने महानगरपालिकेचा कारभार हा किती अपारदर्शी आणि भ्रष्ट प्रकारात चालला होता या संदर्भात सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत. आणि खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, हा अहवाल ट्रेलर आहे. कारण लिमिटेड 12,000 कोटीच्याच कामांची चौकशी या अहवालात केली आहे. खरं म्हणजे जर पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी याच्यात निघतील हे सांगता येत नाही. मात्र आता हा अहवाल आपण ठेवलेला आहे. आपल्या नियमानुसार तो आपल्या लोकलेखा समितीकडे जाईल आणि याच्यातल्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात इतरही कुठली कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार करेल. पण 2.40 कोटीच्या मायक्रोसिलिका वापरलाच गेला नाहीये. त्याचप्रमाणे संगणकीकृत अहवालामध्ये हस्ताक्षरात नोंदी घेण्यात आल्या आहेत आणि कंत्राटदारांना 1.36 कोटीचा अतिरिक्त लाभ देण्यात आलाय. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामध्ये केएम हॉस्पिटलमधील अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट हॉस्टेल टॉवर बांधकाम परवानगी विना त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यामुळे 2.70 कोटीचा जिल्हाधिकाऱ्यांनी दंड ठोठावलेला आहे. मिठी नदी प्रदूषण नियंत्रण जुलै 2019 मध्ये 4 निविदा कामे 4 विविध कंत्राटदारांना दिली. 24 महिन्याच्या कालावधीत ही कामं करायची होती. पण नंतर लक्षात असं येत आहे की 4 वेगवेगळे निविदाकार नाही आहे. ही 4ही कामं एकाच कंत्राटदाराला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे 4 जे वेगवेगळे कंत्राटदार आहेत त्याच्याऐवजी हा एकच कंत्राटदार आहे. पण नॉन कोविड या काळातला साधारणपणे 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत कोविडची खरेदी सोडून इतर खरेदीच्या संदर्भात किंवा निविदांच्या संदर्भात या ठिकाणी हा ऑडिट झालेला आहे. पहिलं निरीक्षण आहे की मुंबई महानगरपालिकेने 2 विभागांची 20 कामं ही कोणतेही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली. जवळपास 214 कोटी रुपयाची कामं आहेत की जी कुठलेही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली आहेत. त्यानंतर 4,755 कोटी रुपयाची कामे एकूण 64 कंत्राटदार आणि बीएमसी यांच्यामध्ये करारच झाला नाही आणि त्याच्यामुळे बीएमसीला कुठली कारवाई त्यांच्यावर करण्याचा अधिकार राहिलेला नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री पण आहेत अध्यक्ष महाराज. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती 12,000 कोटीमध्ये 10,000 कोटीपेक्षा जास्त हा गैरव्यवहार सापडला अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज की याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला एफआयआर नोंदवला पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे एफआयआर नोंदवून त्याच्यावरती अँटी करप्शनच्या मार्फत आणि नंतर मग बाकीच्या येतीलच. पण पहिला त्याच्यावरती एफआयआर नोंदवला पाहिजे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज माननीय उपमुख्यमंत्री मंत्री. की आम्ही ह्या चौकशीचं स्वागत करतो कारण मुंबईकरांना आमचं काम माहिती आहे. पण असंच ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक ह्या महानगरपालिकेची हिंमत असेल, हिंमत तर नाहीच पण असेल तर पारदर्शकपणे चौकशी लावावी. मुंबईतल्या टँकर माफियांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यामध्ये सुमारे 10,000 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतल्या पाणी प्रश्नावर लक्षवेधी मांडलेली होती. शहरात समान पाणी वाटपाबाबतचा समितीचा अहवाल महानगरपालिकेकडून तत्काळ मागवण्यात येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांसाठी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं. एका वॉटरवेल मधनं एका वर्षाला 80 कोटी रुपयाची पाणी चोरी होते अध्यक्ष महोदय. मुंबई शहरामध्ये 19,000 वॉटरवेल मध्ये
जवळजवळ 10,000 कोटीचा वार्षिक व्यवसाय होतो आणि त्याचा सगळा पैसा हे पाणी चोर, पाणी टँकर कंत्राटदार किंवा अन्य लोक घेतात. महापालिकेला ना रेव्हेन्यू मिळत, मुंबईकरांना वेळेत पाणी पण मिळत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तिसरी माझी मागणी आहे की या पद्धतीने पाणी माफिया, पाणी टँकरचा व्यवसाय, 10,000 कोटीचा असलेला व्यवहार, याच्यावर चौकशी समिती नेमणार का? महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अलिबाग ते रोहा या रस्त्याचं काम वेळेत पूर्ण करणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. रस्त्याच्या कामात कुणी आडकाठी केली तर त्याच्यावर थेट कारवाई केली जाईल असा संतापही मंत्री चव्हाण यांनी सभागृहात व्यक्त केला. याविषयी रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत. चव्हाण साहेब, अलिबाग रोहा हा रस्ता व्हावा याकरता अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. आज सभागृहात तो मुद्दा आला, आपल्या खात्यावर ब्लेम देखील केला गेला, अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मी सभागृहामध्ये एक छोटासा प्रश्न विचारला की यामध्ये अलिबाग रोहा हा रस्ता महत्त्वाचा आहे का? सभागृहाचं उत्तर होतं हो. हा रस्ता पूर्ण करायचा आहे का? सभागृहाचं उत्तर होतं हो. मग आता अडचण काय? निधी उपलब्ध आहे, कॉन्ट्रॅक्टर काम करणार आहे, टाईम बॉम्ब पिरियडमध्ये काम चालू करणार आहे आणि संपवणार आहे. सर्व जर व्यवस्था, सर्व जर उपलब्ध असतील तर अडचण काही नाही. आत्ता या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीही आडकाठी करू नका. जर कोणी आडकाठी केली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याला तुमची कोणाची पाठीराखण कोणी करू नका, एवढंच फक्त मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. अलिबाग रोहा हा जो रस्ता आहे हा लवकरात लवकर टाईम बॉन्डमध्ये पूर्ण होईल आणि त्याकरता कोणीही जर मध्यस्थी केली त्याच्यावरती कारवाई केली जाईल, हे मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोल्हापुरात पाण्याचे मीटर चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, कदमवाडी, खरी कॉर्नर या परिसरातील सुमारे 100हून अधिक मीटर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पाण्याची मीटर चोरीला गेल्यानं नागरिक भीतीच्या छायेत आहेत. काल पहाटेच्या दरम्यान हे झालेलं आहे. हे पितळी मीटर ह्या परिसरात शिवाजीपेठ ही अतिशय दाट लोकवस्तीचा एरिया आहे आणि ह्यामध्ये ही पहिलीच पेठेमध्ये घटना अशी घडली असेल की जी एकाच ठिकाणाहून 20 ते 25 मीटर चोरून नेले आहेत. हे पितळी मीटर आहेत, ती त्यांनी चोरून नेलेले आहेत की 100 ते 150 मीटर चोरून नेले आहेत असं एक कानावर येते. काल काही लोकांनी महापालिकेत येऊन ही तक्रार याची दिलेली आहे आणि आम्ही आता CCTV फुटेज याचं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार देणार आहे. या शिवाजीपेठेत आज पहिल्यांदाच प्रकार घडलेला आहे. राजघाट रोडला आज म्हणजे रहदारीचा रस्ता असताना सुद्धा या भागात मध्यरात्रीला 2:30-3च्या टायमिंगला शिवाजीपेठे या रात्री 1-3 वाजेपर्यंत माणसं बाहेर असतात, तरी पण मध्यरात्री पाळत ठेवून ज्या घरांना कुलप आहेत का त्या घरातली मीटर प्रत्येकांच्या घरात म्हणजे जे पितळी मीटर आहेत ते संपूर्ण म्हणजे 10 जणांच्या घरातले गेलेले आहेत. आणि आसपास परिसर म्हणजे आम्हाला काय काय म्हणजे खंडोबा तालीम, कदमवाडीत असे एक ठिकाणी गेलेलं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल 23 पोती कांदा विकून एका शेतकऱ्याला फक्त 1400 रुपये हाती आलेत. महत्वाचं म्हणजे त्याला हा कांदा बाजारात आणण्यासाठी 1150 रुपयांचा खर्च आला. अशा परिस्थितीत केवळ 250 रुपये शेतकऱ्याच्या हातात आलेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सध्या 250 ते 700 रुपये दर मिळतोय. सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर करून सुद्धा ते शेतकऱ्याला परवडणार नाही अशी स्थिती सध्या आहे. कांद्याला किमान आधारभूत किंमत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. धाराशिव बाजारात हमी भावापेक्षा कमी दरानं हरभऱ्याची खरेदी होत असल्यानं शेतकरी खरेदी केंद्र हरभरा विक्रीमध्ये देण्यासच पसंती देतोय. 22 मार्चपर्यंत 5,500 शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. 10 केंद्रावर 299 शेतकऱ्यांचा 5,579 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात नाफेडकडून 15 हरभरा खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या केंद्रांवर 27 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झालेली आहे. हरभरा खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्यानं शेतकरी अडचणीत आलेले होते. आता हे केंद्र सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची अडचण काहीशी दूर होतीये.
कृष्णा नदीतल्या प्रदूषणाच्या विरोधात सांगलीकर रस्त्यावर उतरले. सांगलीकरांनी नदी प्रदूषणाच्या विरोधात मानवी साखळी तयार करून आंदोलन केलंय. आयर्विन पुलापासून पालिकेपर्यंत साखळी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सामान्य नागरिकांसह व्यापारी, फेरीवाले, विद्यार्थी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. कृष्णा नदीत अनेक कारखान्यांचं रासायनिक आणि मळी मिश्रित पाणी सोडलं जातं. प्रदूषणामुळे नुकतंच लाखो मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार समोर आलेला होता. त्यामुळे नदी प्रदूषण मुक्त व्हावी या मागणीसाठी सगळेच घटक आज एकत्र आले होते. नदी प्रदूषणाच्या विरोधात सांगलीकर एकवटल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मानवी साखळी सांगलीकरांनी आज केली आणि आंदोलन केलं. आयर्विन पुलापासून पालिकेपर्यंत हे आंदोलन करण्यात आलं. आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी भंडाऱ्यातली आहे. शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याकरता गेलेल्या वन विभागाच्या पथकावर हल्ला केल्याची घटना तुमसर तालुक्यातल्या गोंडीटोला इथं घडलेली आहे. यावेळेला वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा देखील प्रयत्न झाला. या प्रकरणी 10 ते 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकाला जमावानं आधी शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 25 ते 30 महिला आणि पुरुषांच्या जमावानं लाठ्या काठ्या, पेट्रोलची बाटली आणि कुऱ्हाडीनं वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. वन परिक्षेत्राधिकारी आणि बीट रक्षकाची कॉलर पकडून कुऱ्हाडीनं जीव घेण्याची धमकी दिली. या सगळ्या घटनेमुळे वन अधिकारी दहशतीमध्ये आहेत. 15 ते 20 लोक संपूर्ण आपला स्टाफ घेऊन त्या ठिकाणी गेले असता मला त्या ठिकाणी नागाटी करताना ट्रॅक्टर आढळून आला. तेव्हा मी त्यांना ट्रॅक्टर बंद करायच्या सूचना दिल्या. त्यांनी 20 ते 25 लोकांनी कोयता, लाठ्या आणि कुऱ्हाडीने माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या शासकीय गाडीवर पेट्रोल टाकून गाडीसोबत पेटवण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारपासून शिर्डीमध्ये पशुधन एक्स्पोला सुरुवात झालेली आहे आणि दररोज हजारो शेतकरी या एक्स्पोला भेट देत आहेत. जवळपास 800 जातींचे पशुपक्षी या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवले गेलेत. या एक्स्पोतील 12 कोटी रुपयांचा रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. या रेड्याला पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. हरियाणातील मुऱ्हा जातीचा हा रेडा आहे. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. भारतातील सर्वात मोठे महापशुधन एक्स्पो शिर्डीमध्ये कालपासून सुरू झालेलं आहे आणि इथे विविध प्रकारचे पशुपक्षी प्रदर्शन या ठिकाणी आहे आणि अनेक शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळते, माहिती मिळते, त्यांना येणाऱ्या अडचणी असतील. आता आपण जी म्हैस किंवा जो रेडा बघतो आहे हा मुऱ्हा जातीचा आहे. हरियाणामधील याची किंमत करोडो रुपयामध्ये आहे. जवळपास 12 कोटीचा हा आहे आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या ज्या म्हशी आहेत या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूध देत असतात. त्यामुळं पशुपालक आपल्याकडचे जे आहेत यांनी या म्हशींचं पालन करावं या उद्देशाने त्याला इथं ठेवण्यात आलेलं आहे. याचे मालक आपल्या सोबत है. किस तरह आप इसे पालते हो और क्या खासियत है इन मुरा जात के भैंसों की? सबसे पहले तो जी महाराष्ट्र के सभी किसान पशुपालक साथियों को मेरी तरफ से नमस्कार। हमारे हरियाणा की ये फेमस नस्ल है जिसे मुर्रा नस्ल बोलते हैं। इसको हम हरियाणा में समझ लो मुर्रा की खान भी बोल सकते हैं। ये कभी भी किसी के घर भी पैदा हो सकती है अचानक से, ये परमात्मा की देन है। और इसकी खासियत यही है सबसे बड़ी, ये कम खर्च में ज़्यादा दूध देती है। जैसे हमारा ये बुल है, अगर इसकी बात की जाए तो जी इसका नाम इंदर है और अभी इसकी उम्र 3 साल 4 महीने है। अभी ये यंग बुल है, अडल्ट बुल ये 1.5 साल बाद बनेगा। हाँ, इसकी मदर साइड की बात की जाए तो उसका 27.5 kg पर डे का दूध है। और अगर इसके फादर साइड की बात की जाए तो वो ऑल टाइम चैंपियन खली बुल था, जिसकी सिंगल स्ट्रा 1000 रुपए की सेल होती थी। और उसकी फर्स्ट टाइमर कटड़ियों ने 19 किलो तक दूध दिया है फर्स्ट टाइमर ने। हाँ, तो एक तरफ एक सुल्तान भी था जो करोड़ों में 21-22 करोड़ का, तो इसकी भी क्या कीमत अब तक किसी ने लगाई है? इसकी कीमत लगाने से नहीं लगती, इसकी हम सीमन प्रोडक्शन के हिसाब से मेजर करते हैं। अब अगर हम इसकी कम से कम भी कीमत मेजर करें तो ये हर साल 25,000 डोज देता है और हम 300 रुपए के हिसाब से सेल करते हैं। तो कम से कम 12 करोड़ रुपए कीमत मेजर की है। 12 कोटी रुपए किंमत या
मुरा जातीच्या ज्या म्हशीची आहे आणि या म्हैसींचं खासियत पण आहेत की त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या दूध देतात. त्यामुळं महाराष्ट्रातील पशुपालकांनी देखील यांचा जर सांभाळ केला तर त्यांना देखील चांगले दिवस येऊ शकतात. हरीश मोठे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची घरटी दापोलीतल्या मुरुड इथल्या समुद्र किनाऱ्यावर संरक्षित करण्यात आलेली आहे. यातील 75 कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलेलं आहे. वन विभागाच्या माध्यमातून या कासवांची अंडी संवर्धित केली जातात. साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बऱ्याचदा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी समुद्र किनाऱ्यांवर आढळून येतात. मे महिन्याच्या अखेरपर्यंत साधारण सुमारे 2,500 ते 3,000 पिल्लं मुरुड समुद्र किनाऱ्यावरून समुद्रात सोडली जातील. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या चपराड पहाडीवर अस्वलाचं दर्शन झालंय. अस्वलाच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दुर्गामाता मंदिर परिसरात अचानक हे अस्वल दिसल्यानं खळबळ उडालेली होती. यावेळेला उपस्थितांनी मोठमोठ्यानं आवाज करत अस्वलाला पिटाळून लावलं. लव्ह जिहादचा मुद्दा विधान परिषदेमध्ये चांगलाच गाजला. हिंदू तरुणींचं धर्मांतर केल्याची प्रकरणं उघड झालेली आहेत. मात्र आता हिंदू युवकाचंही बळजबरीनं धर्मांतर करणारं रॅकेट असल्याचं उघड झालंय. दौंड तालुक्यात बळजबरीनं करण्यात आलेल्या धर्मांतराचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजला. हिंदू तरुणांच्या धर्मांतराचं रॅकेट, मुस्लिम तरुणीशी विवाहानंतर धर्मांतर, बळजबरीने धर्मांतर आणि सुनता, राज्यात धर्मांतराच्या रॅकेटचा गुंता. दौंड तालुक्यातल्या बबलू चव्हाण या युवकानं 5 वर्षांपूर्वी मुस्लिम तरुणीशी विवाह केला होता. ही माहिती मिळाल्यानंतर गेल्या वर्षी कुमेल कुरेशी उर्फ हाजी साब आणि आसिफ शेख या दोघांनी बबलूचं बळजबरीनं धर्मांतर केलं होतं. त्याचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. मेरे खतना मैं मेरे हिस्से कर रहा बोलना मेरे खतना मेरे हिस्से से कर रहा, मेरी मर्जी से कर रहा मेरे हूँ मर्जी से कर रहा मेरी मर्जी से कर रहा, और इस्लाम भी मैं मेरे मर्जी से कबूल कर रहा हूँ. इस्लाम भी मेरे मर्जी से कबूल कर रहा. हाँ. किसका दबाव नहीं, ऐसा बोल तू. किसका दबाव नहीं है. हाँ. कोने दम दिया नहीं. कोई दम दिया नहीं. मैं मेरे औरत के हिसाब से मैं कर रहा. मैं मेरे औरत के हिसाब से मेरे बच्चों को कर रहा. बच्चों की वजह से कर रहा. बोलो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बोल हल्ला दम से. दोनों ही बोल, एक साथ बोल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. दमदाटी करून धर्मांतर करण्यात आल्याच्या या घटनेनं राज्यासमोर किती मोठा धोका निर्माण झालाय हे लक्षात येतं. त्यांनी मला जबरदस्तीनं खतना करण्याला मजबूर केलेला आहे. जात धर्म मला बदला लावलेले आहे. तर त्यांचा माझ्यावर 15 दिवस सलग फोर्स होता की तू खतना केल्याशिवाय असं राहायचं नाही, करायचं नाही. आणि त्यांनी मला जबरदस्तीने एकदम माझा धर्म मला बदला लावलेला आहे. हमारा इस्लाम कबूल करना पड़ेगा. तो फिर इन्होंने बोले हम इस्लाम कबूल नहीं करेंगे. तो फिर हम आपको मारेंगा पीटेंगा बोला. फिर मारेंगा पीटेंगा बोलने को घर पे आएगा, तुमको रहने नहीं दूंगा, ये डॉन छोड़कर जाना पड़ेगा बोला. फिर डॉन छोड़कर जाना पड़ेगा बोल तो हमने बोले कंप्लेंटिंग है. तो बोला कंप्लेंट भी तुम्हारी पुलिस हमारी जेब में रहती है. हिंदू तरुणांना निर्माण झालेल्या या धोक्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत मांडली. बळजबरीनं धर्मांतर घडवणाऱ्या 3 आरोपींची जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिलाय. या प्रकरणी पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिलाय. त्यामुळे एकंदरीतच ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मांतराच्या अशा अनेक घटना उजेडात येत नसतील, दहशतीच्या जोरावर अशा घटना दडपून टाकल्या जात असतील. एकंदरीतच बळजबरीनं धर्मांतर घडवून राज्याला धोका निर्माण करण्याचा कट रचण्यात आल्याचं उघड होतंय. त्यामुळे राज्य सरकारनं या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. ती म्हणजे मराठवाड्यात अनेक जमिनी वक्फच्या आहेत, अनेक मशिदी तिथं आहेत. या सगळ्या मशिदीमध्ये पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयं तयार करण्यात आलेली आहेत. आमच्या पूर्वजांनी या मशिदी बांधल्या आहेत आणि या सगळ्या कब्जात घेतलेल्या आहेत. बीबी का मकबरामध्ये मशीद आहे, नमाज पढायला दिलं जात नाही. या ठिकाणी
चरस प्यायली जाते, अनेक मुलं मुली तिथं जातात. या मशिदी मोकळ्या कराव्यात आणि आमची लाखो एकर जमीन कब्जा करून लँड जिहाद केलं जात आहे, असा आरोप एक प्रकारचा अबू आझमी यांनी केलेला आहे. हुसैनी मस्जिद, बंगाली मस्जिद और बहुत सारी मस्जिदें हैं, इन सबको कब्जा करके किसी में पुलिस स्टेशन बना दिया है, किसी में कलेक्टर ऑफिस बना दिया है, कहीं तहसीलदार की ऑफिस है. इस तरह की अनगिनत मस्जिदों के अंदर ये काम हो रहा है, जो वक्फ बोर्ड में रजिस्टर्ड भी है. आज जो कुछ लोग लैंड जिहाद कर रहे हैं, लैंड जिहाद तो मुझे करना चाहिए, क्योंकि हमारी लाखों एकड़ जमीन है, लोगों ने बंदर बांट कर लिया है, मस्जिदें हमारी कब्जा कर रहे हैं. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये वेळ झाली. आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये अंमली पदार्थांचा मोठा बाजार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी केलाय. एवढंच नाही तर थेट आमदार निवासाजवळ सर्रासपणे अंमली पदार्थ मिळत असल्याचा आरोपही परब यांनी केलाय. पोलीस धाड टाकण्याआधीच हे धंदे बंद केले जातात, असंही परब यांनी म्हटलंय. माझ्यावर कारवाई करायला पोलीस रात्री 12 वाजता येतात, पण पोलिसांना हे अवैध धंदे का दिसत नाहीत, असा सवाल परब यांनी विचारला. सत्ताधाऱ्यांना दम दाखवायचा असेल तर तो गुन्हेगारांना दाखवा, विरोधकांना नाही, असं आव्हान अनिल परब यांनी दिलेलं आहे. सरकार आहे, आपण छाती ताट करून सांगतोय की कायदा सुव्यवस्था मजबूत आहे. आम्ही तुम्हाला हजारोने प्रकरणं देतो की कायदा सुव्यवस्था किती मजबूत आहे ती. आणि हजारो किलोचं ड्रग्ज आज मुंबईमध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये वापरलं जात आहे. सगळ्या प्रकारची ड्रग्ज आज मुंबईमध्ये अवेलेबल आहेत. काय करताय नार्कोटिक्स डिपार्टमेंट? कोण आहे त्याचा प्रमुख? किती अंमलबजावणी त्याची होते? मुंबईतल्या विधान भवनाजवळ असलेल्या मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागलाय. या आमदार निवासाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. जुलै 2017 मध्ये मनोरा आमदार निवासाच्या इमारती पाडून या ठिकाणी भव्य टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला गेला. जुन्या इमारती पाडल्यानंतर जुलै 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नव्या इमारती बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं. मात्र त्यानंतर आजपर्यंत मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाची एकही वीट रचली गेलेली नाही. केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या LPG सिलेंडर सबसिडीबाबत मोठा निर्णय घेतलाय. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारनं प्रति LPG सिलेंडर 200 रुपये सबसिडी 1 वर्षासाठी वाढवलेली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 LPG सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी LPG सिलेंडर स्वस्त होणार आहे आणि सरकारच्या या निर्णयामुळे 1.5 कोटी कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे. आणि आता एक खुश खबर आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी. मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये जानेवारी 2023 पासून वाढ होणार आहे. कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता 38% वाढवून 42% करण्यात आलाय. यासोबत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एरियर्स देखील मिळणार आहेत. या घोषणेनंतर केंद्र सरकारवर 12,815 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या 47,58,000 कर्मचारी आणि 69,76,000 पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळील हिमालय पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचं काम अखेर पूर्ण झालंय. पुढच्या आठवड्यात म्हणजेच 1 एप्रिलपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची पालिकेच्या पूल विभागानं तयारी केली आहे. मुंबईत पोलादापासून तयार करण्यात आलेला हा पहिलाच पूल ठरणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे 50,000 पादचाऱ्यांना याचा लाभ होईल. पुलाकडे सरकता जिनाही बसवला जाणार असल्यानं ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांगांना पुलापर्यंत जाणं सुलभ होईल.
हिमालय पूल 14 मार्च 2019 मध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांना जीव गमवावा लागला होता. मुंबईच्या सीएसटी स्थानकापासून बाहेर पडणारा आणि मुख्य रस्त्याला जोडणारा हिमालय पूल आता तयार झालेला आहे आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघता आहात. हा पूल पूर्णपणे तयार झालेला आहे. 2019ला हा पूल पडला होता आणि या पूल दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं म्हटलं गेलं होतं आणि त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती. परंतु आता मात्र हा पूल तयार झालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये कोरोना सुद्धा आला होता आणि त्यामुळे या पुलाच्या बांधकामाला थोडासा वेळ लागला, परंतु आता मात्र हा अखेरीस पूल पूर्ण झालेला आहे. स्टेनलेस स्टीलचा वापर करून हा पूल तयार करण्यात आलेला आहे. जी माहिती मिळते त्यानुसार पुढचे 150 वर्ष या पुलाला काही होऊ नये अशा पद्धतीचं तंत्रज्ञान या पुलामध्ये वापरण्यात आलेलं. विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. तर मला असं वाटतं की सभागृहामध्ये काम करत असताना विरोधी पक्ष असेल, सत्तारूढ पक्ष असेल, सर्व लोक आपापलं कार्य करत असतात आणि सत्तारूढ पक्षाकडनं माझा प्रयत्न हा सातत्याने या ठिकाणी असतो की जेवढं आपल्याला सकारात्मक कार्य करता येईल तेवढं सकारात्मक कार्य करण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि म्हणूनच आज हे जे सगळे प्रस्ताव या ठिकाणी आले आहेत याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे विषय आहेत, आरोग्याचे विषय आहेत, धारावी पुनर्वसनचा विषय आहे, छत्रपती संभाजीनगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय आहे, विजेचा विषय आहे, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा विषय आहे, मुंबईमधल्या विकास कामांचा विषय आहे, मेट्रोच्या प्रगतीचा विषय आहे, कोस्टल रोडचा विषय आहे, पुणे नाशिक पर्यावरण असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत. आणि जवळपास हे जे काही प्रस्ताव आपण एकत्रित केले आहेत याचा जर एकूण गोषवारा बघितला तर कुठलाच विषय सुटला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी चर्चा झाली आहे. मला असं वाटतं यातल्या काही प्रश्न हे यापूर्वी लक्षवेधीतनं वगैरे देखील आले आहेत आणि प्रश्नातही आले आहेत. तर मग त्यावर मला असं वाटतं की फार काही त्याच्यावर उत्तर देणार नाही. आणि शेवटी विरोधक देखील रोज नवीन विषय कुठनं आणतील, त्यामुळे विषय सगळे काही जुनेच आहेत, काही नवे देखील आहेत. त्यामुळे नव्या विषयांना जास्त आपण त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण निश्चितपणे या ठिकाणी करू. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. अध्यक्ष, संसदीय आणि उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांची चर्चा केली, परंतु त्याच्यातून मार्ग निघायला प्रयत्न करून देखील मार्ग निघू शकला नाही आणि त्याच्यामुळे नाईलाजास्तव आज आम्हाला इथं बहिष्कार टाकावा लागला. आमची अपेक्षा एवढीच आहे की यामध्ये आम्ही इथपर्यंत थोडंसं समंजस भूमिका घेतली, कारण आम्हालाही माहिती आहे की संपूर्ण राज्याचं इकडे लक्ष असतं. त्याच्याकरता प्रश्नही मांडले गेले पाहिजेत आणि त्याची उत्तरं पण मिळाली पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की पायऱ्याच्या समोर राष्ट्रीय नेते राहुल गांधींच्या बद्दल जे काही तिथं कृत्य घडलेलं होतं, जे काही अतिशय खराब पद्धतीनं तिथं अवहेलना करण्याचा प्रयत्न केलेला होता तो आम्हाला अजिबात मान्य नव्हता. मात्र सभागृहामध्ये देखील आमच्याकडनं काही घोषणा त्या ठिकाणी झाल्या, त्याही बरोबर नव्हत्या हे आम्हाला मान्य आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की इकडं ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्या सन्माननीय सभासदांना तुम्ही निलंबित करा, ते पण अधिवेशन संपेपर्यंत, म्हणजे आजच्याच दिवशी. पण एक मेसेज जाऊ द्या की पुन्हा कुणी अशा प्रकारचं कृत्य करणार नाही. आणि आतमध्ये देखील जर चुकीच्या घोषणा दिल्या गेलेल्या होत्या, ते रेकॉर्डवर आलेलं असेल, ते चॅनलवर बघता येईल किंवा कॅमेऱ्यामध्ये बघता येईल, ते बघा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आणि त्यांनाही तुम्ही निलंबित करा. इथपर्यंत समंजस भूमिका घेतली, परंतु त्या संदर्भामध्ये बऱ्याच बैठका उपसभापती महोदया पण नंतर आल्या. आम्ही म्हणलं की त्यांच्याही सभागृहामध्ये अशा काही घटना घडलेल्या होत्या, त्यांना साधारण विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या घटनेच्या बद्दल एकसारखं निर्णय घ्यायचा होता, त्यालाही आमची ना नव्हती.
आणि हे सगळं करून आम्ही सभागृहामध्ये जायचं ठरवलेलं होतं, परंतु समोरनं काही तशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. ते निलंबित करायला तयार नव्हते. मग आम्हालाही कळेना की बाबा ह्यांच्या मनामध्ये काय आहे, आणि म्हणून मग शेवटी सर्व विरोधी पक्षाच्या नेतेगणांनी, सर्व सभासदांनी आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. कारण काय ते मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. आता ह्याच्यानंतर सन्माननीय बाळासाहेब बोलतील, सन्माननीय आदित्यजी बोलतील, आणि नंतर आमची 4:30ला प्रेस कॉन्फरन्स देखील आहे. मग त्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं साधारण गेले 18 दिवस जे अधिवेशन चाललेलं आहे 4 आठवड्याचं, त्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही महाविकास आघाडीची काय भूमिका आहे ते सांगण्याचं आम्ही काम करणार आहोत. त्याच्यामध्ये काही स्थगितीचे प्रश्न आहेत, ते पण निकाली निघाले नाहीत. त्याच्यामध्ये आणखीन इतर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये विस्तृतपणे आम्ही वरच्या त्या प्रेसमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलू. तुम्ही 2 दिवसापूर्वी जे घडलं होतं विधान भवनाच्या प्रांगणामध्ये, की अंमली पदार्थांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कारवाई केली आहे. आणि आपण जर विचार केला तर जवळजवळ 5 ते 6% आता अधिक आपण हे जे गुन्हे आहेत ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आता डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या अंतर्गत अँटी नार्कोटिक सेल हा तयार झालाय, ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, ज्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक आहे, कमिशनर असेल तर कमिशनर आहे, आणि यांना आढावा घेऊन आपला रिपोर्ट राज्याला आणि केंद्राला हा सातत्याने सादर करावा लागतो. आणि नार्कोटिक्सच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार मिळून मोठ्या प्रमाणात 0 टॉलरन्स पॉलिसी ही आता आपण या ठिकाणी सुरू केली आहे. आणि विशेषतः शाळा कॉलेजेस याच्या जवळ आता मोठ्या प्रमाणात कारवाई ही देखील आपण निश्चितपणे करतो आहोत. यासोबत अजून काही मुद्दे सातत्याने या ठिकाणी येतात. खंडणीच्या टोळ्यांचे वगैरे विषय या ठिकाणी येतात. या सगळ्या विषयांवर काही मी या ठिकाणी जाणार नाही, परंतु कोयता गँगचा विषय देखील आपल्या याच्यामध्ये आलेला आहे. ही कोयता गँग वगैरे जी काही आहे ही कुठली गँग बिंग नाही आहे. हे काही लोक हे कोयत्या बिता घेऊन त्या ठिकाणी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. हे खरं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये काही गुन्हेगारी या ठिकाणून झाली आहे, पण आता आपण बघा, आता हे गुन्हे अतिशय कमी झाले आहेत. म्हणजे ते कुठेतरी 1103 वगैरे त्या ठिकाणी होते, ते आता 116 वगैरे आलेले आहेत. पुणे ग्रामीणला तर आता एकही गुन्हा राहिलेला नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 11 आहेत, नाशिक शहरामध्ये 7 आहेत, नाशिक ग्रामीणमध्ये 1. संशय निर्माण करणे अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर त्यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या खुलाशामध्ये व्यक्त करण्यात आलेल्या मताशी मी सहमत होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा खुलासा मला उचित व समाधानकारक वाटत नाही. सबब या प्रकरणी रूढ संसदीय प्रथा व परंपरा याचा विचार करता, तसेच भारतीय संसदेची दोन्ही सभागृहे व राज्य विधानसभा सभागृह यांच्यातील संसदीय समन्वय राखण्याचे माझे उत्तरदायित्व याचा विचार करून श्री संजय राऊत, राज्यसभा सदस्य तसेच दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांच्या विरुद्ध उपस्थित विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना मी राज्यसभेचे माननीय सभापती तथा माननीय उपराष्ट्रपती यांच्याकडे पुढील योग्य त्या कारवाई करिता पाठवित आहे. दुसरा द्या. सन्मान्य सदस्यांच्या विधानसभा सभागृहातील तसेच सभागृहाच्या परिसीमा व सभागृहाच्या बाहेरील वर्तनाबाबत मला काही सूचना द्यावयाच्या आहेत. त्या संदर्भात आज विधानसभेचे गटनेते, प्रतोद विरोधी पक्षनेते तसेच माननीय उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.
या पार्श्वभूमीवर माझ्या असे निदर्शनास आले आहे की अलीकडच्या काळात सभागृहाबाहेर, पायऱ्यांवर तसेच विधान भवनाच्या बाहेर काही सदस्य आंदोलन करतात, आक्षेपार्ह घोषणाबाजी व वर्तणूक करतात व त्यामधून काही अत्यंत अप्रिय घटना घडतात व त्याचे पडसाद सभागृहामध्ये उमटतात. त्याचप्रमाणे अशा घटनांची दखल माध्यमाने देखील घेत असतात. त्यामुळे सदस्यांच्या वर्तनाबद्दल जनमानसात चुकीचे संदेश जातो व सभागृहाची प्रतिमा मलिन होते. याबाबत आपण सर्वांनीच विचार करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने सभागृहामध्ये तसेच सभागृहाच्या बाहेर विधानसभेचे सदस्य म्हणून कशी वर्तणूक ठेवावी याचे आपल्याला चिंतन करावे लागेल. कारण सभागृह ही लोकशाहीची मंदिरे असून लोकांच्या अशा आकांक्षांचे पवित्र प्रतीक आहे. म्हणून विधानसभेचे सदस्य म्हणून आपली वर्तणूक कशी असावी, सभागृहातील वर्तन कसे असावे याबद्दल सदस्यांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अर्थातच सभागृहातील व सभागृहाबाहेरील सदस्यांच्या वर्तनाबाबतची मानके सदस्यांना अवगत करावीशी वाटतात. त्यानुसार येणाऱ्या काळात सभागृहाच्या प्रतिष्ठेची जपणूक करण्यासाठी सदस्यांसाठीची वर्तणुकीची नेमके अर्थात SOP 15 दिवसात निश्चित करून मी सर्व सदस्यांना वितरित करीन आणि या मार्गदर्शक मानकांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत यथोचित कारवाई देखील करण्याची तजवीज मी ठेवत आहे. याची सर्वसामान्य सदस्यांनी नोंद घ्यावी. त्यानुसार सन्माननीय सदस्यांनी त्यांचे एकूणच वर्तन विधानसभेचे सदस्य म्हणून साजेसे असे ठेवावे व त्यातून संविधानिक सभागृहाच्या प्रतिष्ठा, उज्ज्वल परंपरा व सभागृहाची गरिमा सदैव उन्नत ठेवून लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा यथार्थ सन्मान व आदर ठेवावा अशी सर्व सदस्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. चला घ्या रिप्लाय घेऊया. रिप्लाय नंतर बोला. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत, स्फूर्तिस्थान आणि प्रेरणास्थान सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनधिष्ठित जो पुतळा आहे त्याचं प्रपोर्शन बरोबर नाही. तो पुतळा बदलून तिला अश्वरूप पुतळा बसावा अशा प्रकारची मागणी मी केली होती, पण अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. सन्मान्य सदस्यांना आणि सभागृहाला हे सांगण्यात मला अत्यंत आनंद वाटतो की या संदर्भातली समिती स्थापन करून त्या समितीची पहिली बैठक झाली आहे. त्या समितीच्या बैठकीत जे स्कूल ऑफ आर्ट्सचे डीन आणि मेटल वर्क्स डिपार्टमेंटचे HOD यांना बोलवून उचित साईज, आकार आणि अत्यंत अप्रतिम अशी छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा आपण बसवण्यासंदर्भातली कारवाई सुरू केली आहे. नाही, एकच दिला तुम्हाला. आता खूप प्रॉब्लेम होतो. एक ओव्हरब्रिज द्यायला काय अडचण आहे अध्यक्ष महोदय? एक ओव्हरब्रिज देऊन मंत्रालयातून इथं डायरेक्ट तुम्हाला येता येईल. आमदारांना अनेक कार्यकर्त्यांनी यावं लागतं, त्यांची दखल घ्यावी अध्यक्ष महोदय.